नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण YouTube चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की 32 जिल्ह्यामध्ये डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई, गारपिटीचं अनुदान, सततच्या पावसाचं अनुदान आणि ह्या सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल जमा होणार आहेत। आता मित्रांनो, हे 32 जिल्हे कोणते आहेत, या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, या जिल्ह्यामध्ये एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, आतापर्यंत किती वाटप झालेले आहेत आणि अजून किती रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आणि हेक्टरी किती रुपये येणार, या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये जिल्ह्याने संपूर्ण आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण YouTube चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून सगळं अपडेट तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 32 जिल्ह्यातलं संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये 5,62,214 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 520 कोटी रुपये आहेत आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे। ही आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई। आता सगळी आकडेवारी मी तुम्हाला अगोदर 32 जिल्ह्यातली वाचून दाखवतो आणि नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं वाटप होणार हे व्हिडिओच्या शेवटी सांगतो। दुसरा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये 7,83,915 शेतकरी, 812 कोटी रुपये निधी आहे। जालना जिल्ह्यामध्ये 2,82,538 शेतकरी आहेत, 412 कोटी रुपये रक्कम आहे। हिंगोलीमध्ये 2,96,779 शेतकरी आहेत, 424 कोटी रुपये निधी आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,80,716 शेतकरी आहेत, 221 कोटी रुपये निधी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2,57,747 शेतकरी आहेत, 234 कोटी रुपयाचा निधी आहे। याचबरोबर नागपूर विभागातला पहिला जिल्हा तो म्हणजे वर्धा। वर्धा जिल्ह्यामध्ये 1,605 शेतकरी आहेत, 2,83,00,000 रुपये आहेत। नागपूरमध्ये 152 शेतकरी आहेत, 24,48,00,000 रुपये आहेत। गोंदिया, भंडारा, वर्धा, पुणे, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, याचबरोबर परभणीमध्ये 548 कोटी 59,00,000 रुपये। लातूरमध्ये 384 कोटी 14,38,000 रुपये। बीड जिल्ह्यामध्ये 54 कोटी 62,00,000 रुपये। परभणीमध्ये पुन्हा 10 शेतकऱ्यांना 1,08,000 रुपये। बीडमध्ये 23 कोटी 57,00,000 रुपये 51,779 शेतकऱ्यांना। याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये 37,747 शेतकऱ्यांना 58 कोटी 1,00,000 रुपये। सांगलीमध्ये 5,153 शेतकऱ्यांना 3 कोटी 48,00,000 रुपये। याचबरोबर आता पुढचा अपडेट आहे ते म्हणजे गारपीट अनुदान, सततच्या पावसाचं अनुदान आणि अतिवृष्टी अनुदान। ज्यामध्ये गारपिटीच्या अनुदानासाठी धाराशिव जिल्ह्यातील 43 शेतकऱ्यांना 18,00,000 रुपये, हिंगोलीमधील 877 शेतकऱ्यांना 1,35,00,000 रुपये, लातूरमधील 65 शेतकऱ्यांना 15,00,000 रुपये, अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील 1,048 शेतकऱ्यांना 75,00,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 422 शेतकऱ्यांना 70,00,000 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 65 शेतकऱ्यांना 8,80,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 975 शेतकऱ्यांना 3,98,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील फक्त 20 शेतकऱ्यांना 90,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 5,436 शेतकऱ्यांना 3,10,00,000 रुपये, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील फक्त 3 शेतकऱ्यांना 42,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 9,000 रुपये आणि एकूण गारपिटीच्या अनुदानासाठी एकूण आपण जर पाहायला गेलं तर धाराशिव, हिंगोली, लातूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, अहिल्यानगर आणि सातारा या सर्व जिल्ह्यातील गारपिटीच्या अनुदानासाठी 6,40,00,000 रुपयाचा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे। याचबरोबर पुढचं अनुदान ते म्हणजे सततच्या पावसाच्या अनुदानासाठी आणि अतिवृष्टीसाठी। त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 51,262 शेतकऱ्यांना 65 कोटी 34,00,000, अकोला जिल्ह्यातील 56,700 शेतकऱ्यांना 79 कोटी 44,00,000, यवतमाळ जिल्ह्यातील 1,90,285 शेतकऱ्यांना 241 कोटी 18,00,000, बुलढाणा जिल्ह्यातील 389 शेतकऱ्यांना 25,77,000, अमरावती जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव 11,707 शेतकऱ्यांचा 12 कोटी 40,00,000, अकोला जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव 48 शेतकऱ्यांचा 4,11,000, बुलढाणा जिल्ह्यातील 33,684 शेतकऱ्यांचा हे दुसरा प्रस्ताव 51 कोटी 45,00,000 रुपये। याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 65,484 शेतकऱ्यांचा तो पहिला प्रस्ताव 73 कोटी 47,00,000 रुपयाचा आणि एकूण अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 524 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी शासनाने जवळपास 18 मार्च 2025 रोजी मंजूर केलेला आहे। त्यानंतर सततच्या पावसाच्या अनुदानासाठी पात्र झालेले पुढील जिल्हे, ज्यामध्ये पहिला जिल्हा कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्याला 403 शेतकऱ्यांना 11,00,000, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 58,920 शेतकऱ्यांना 35 कोटी 20,00,000, पालघर जिल्ह्यातील 46,703 शेतकऱ्यांना 19 कोटी 79,00,000,
रायगड जिल्ह्यातील 22,286 शेतकऱ्यांना 9,36,00,000, रत्नागिरी जिल्ह्यातील 1930 शेतकऱ्यांना 33,00,000, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4,466 शेतकऱ्यांना 1,33,00,000 आणि हे सगळं गारपिटीचं अनुदान आहे। आता यामध्ये पुन्हा अतिवृष्टी अनुदानासाठी पुणे जिल्ह्यातील 10,73,000 पुणे जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना 10,73,000 रुपये, धुळे जिल्ह्यातील 148 शेतकऱ्यांना 18,75,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 527 शेतकऱ्यांना 41,52,000 रुपये, नाशिक जिल्ह्यातील 331 शेतकऱ्यांना 21,82,000 रुपये, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिवृष्टी अनुदानासाठी 5,749 शेतकऱ्यांना 24 कोटी रुपये, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 5,731 शेतकऱ्यांना 57 कोटी 1 लाख रुपये, याचबरोबर वर्धा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव 41,048 शेतकऱ्यांना, आता हा ऑगस्ट महिन्याचा प्रस्ताव आहे, 217 शेतकऱ्यांना 41,48,000 रुपये, भंडारा जिल्ह्यातील 497 शेतकऱ्यांना 10 कोटी 8,000 रुपये, 27,000, गोंदिया जिल्ह्यातील 27,012 शेतकऱ्यांना 26 कोटी 29 लाख, नागपूर जिल्ह्यातील 152 शेतकऱ्यांना 24 कोटी 48 लाख रुपये, आणि हे अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग, याचबरोबर मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ या राज्यातल्या सगळ्या 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे। आता हे सगळे प्रस्ताव जे आहेत, जे गारपिटीचं अनुदान असेल, सततच्या पावसाचं अनुदान असेल, हे सगळं 18 मार्च 2025चा हा GR आहे। याच्यानंतर पुन्हा जो काही निधी मंजूर झालेला आहे तो म्हणजे एकंदरीत हे सगळं अतिवृष्टी अनुदान असेल, सततच्या पावसाचं अनुदान असेल, यासाठी निधी मंजूर झालेला आहे। आता या सगळ्या अनुदानापैकी भरपूर सारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑलरेडी हे पैसे एका महिन्यापूर्वी काही जमा झालेले, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी KYC केले त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास 11 मार्च रोजी काही पैसे जमा झाले होते, त्यानंतर 20 मार्चला काही पैसे जमा झाले, परंतु अद्यापही बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करतात की दादा आम्ही KYC जर केलेली आहे अतिवृष्टी अनुदानासाठी, सततच्या पावसाच्या अनुदानासाठी, गारपिटीच्या अनुदानासाठी, परंतु अद्यापर्यंत शासनाने आमच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलेलं नाही। मग असे जे काही शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या जवळपास 5 मे पर्यंत हे संपूर्ण अनुदान जमा होणार आहे, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। परंतु याच्यापैकी बरेच सारे शेतकऱ्यांच्या KYCच्या यादी आलेल्या नाहीत। मग ज्या ज्या शेतकऱ्यांच्या KYC यादी आलेल्या नाहीत त्याच्या लवकरात लवकर येतील, आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या KYCच्या यादी आलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घ्यावी CSC केंद्राच्या मार्फत, आणि KYC केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे सर्व अनुदान येणार नाही, याची नोंद राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे। त्यामुळे ही जे काही सर्व अनुदान आहे, आता काही शेतकऱ्यांना डबल सुद्धा येणार आहे। हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये, याचबरोबर बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये, आणि हे सगळं जे अनुदान आहे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातल्या शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातली सगळी माहिती जिल्ह्याने अपडेट घेण्याचा प्रयत्न, आकडेवारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।